रामकृष्ण हरी. आज आपण पंचपदी मधला शेवटचा भाग म्हणजे जय जय विठ्ठल रखुमाई हा गजर घेणार आहोत. वेगवेगळ्या चालीत अनेक गायक म्हणतात, आपण सुद्धा एक चाल घेऊ आज आणि नंतर कधीतरी पुन्हा अजून नवीन चाली घेऊ. ही चाल म्हणताना आपल्याला अगोदर कंठात बसून घेतली पाहिजे. कंठात बसून घेतल्यानंतर मग ती म्हणायला सोपी जाते. तर माझ्या माग अत्यंत सोपं सांगतो मी. माझ्या माग म्हणायचं द्रुपद, जय जय विठ्ठल रखुमाई. हे बघ, तू नंतर सुरू करतो बा, ते बरोबर नाही. पूर्ण ध्यान ठेव माझ्याकडे बघ. जय जय विठ्ठल रखुमाई. ही पहिली ओळ. दुसरी कशी घ्यायची? जय जय विठ्ठल रखुमाई. आता दुसरी ओळ द्रुपदाकडे वळायची. जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. म्हणा, जय जय विठ्ठल. बस, ध्रुपद लक्ष झालं नाही. हा, याच्यामध्ये सम तुम्हाला सम कोणत्या अक्षरावर लक्षात घ्या. जय जय विठ्ठल रखुमाई. हा, काय व्याख्या आपली? अनायसे पहिल्या ओळीत ज्या ठिकाणी वजन येतं तिथं काय असते? सम असते. मग इथं सम कुठे येते? विठ्ठल रखुमाई वर सम येते. आलं लक्षात? मग सुरू कुठून होतं तेवढं बघायचं. मी ते सांगून टाकतो होतं तुम्हाला. हे बा, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय. कुठून झाली सुरुवात? आता तुम्ही जुने मुलं आहे, पटापट सांगत जा. कुठून? सहा मध्ये. हा सहावा मात्र आहे का नाही? 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5. जय जय विठ्ठल रखुमाई. झालं. आणि एका वेळेला आहे ना, याच्यात शब्द बदल नाहीये. अंतर्यात गेले तरी जय जय विठ्ठल रखुमाई म्हणायचंय आणि द्रुपदातही जय जय विठ्ठल रखुमाई म्हणायचंय. त्याच्यामुळं अंतर्यात गेलं आणि द्रुपदात गेलं तरी आपण काय करायचंय, मात्र हेच लक्षात घ्यायचे. सुरुवात त्या ओळीची 6व्या मात्र्यानं आणि सम कुठं? ई वर. विठ्ठल रखुमाई ही दुसरी सम आहे. पहिली कुठे ती ती सांगून टाका एकदा. पहिली 1 2 3 4 5. जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल. कुठं आली? वी वर. कळलं बरोबर सगळ्याला? कोणत्या कोणत्या ठिकाणी सम या वळीत? वी आणि ई वर. बस, जमलं काम. आता अंतरा. अंतरा आपण 2 प्रकारे घेऊ फक्त. ती तशी 2दा 3दा 4दा वेगवेगळी स्वर बदलून म्हणता येते. पण दोन घेऊ फक्त. पहिली अशी घेऊ. जय जय विठ्ठल रखुमाई. म्हणा, हे अशी घेऊ एकदा. आणि दुसऱ्या वेळेला कशी घेऊ? जय जय विठ्ठल रखुमाई. जरा उंच घालावं लागतं ना आवाज, घालायचा. जय जय विठ्ठल रखुमाई. हे बा, कसं म्हणायचं? जय जय विठ्ठल रखुमाई. अरे ठवर स्वर नाही घ्यायचा. जय जय विठ्ठल रखुमाई लवर घ्यायचा. म्हणा, ठवर घ्यायचा नाही. तुम्ही ठवर घेऊन आले. जय जय विठ्ठल रखुमाई. तुम्ही ठवर घेतास तरी ठवर नाही, विठ्ठल असं नाही म्हणायचं. जय जय विठ्ठल रखुमाई.
कसं रे तुम्ही? जय जय विठ्ठल रखुमाई, आणि ध्रुपदाकडे आणायची वळ नंतर दुसरी. जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. आणि तुम्ही काय करता? ध्रुपदाकडे आणताना तो आकार घेत नाही, तो आकार घ्या. हे बा, जय जय विठ्ठल रखुमाई म्हणा, हे यायला पाहिजे. जय जय विठ्ठल रखुमाई, हा हे यायला पाहिजे. मग ध्रुपद लागलं बरोबर त्याला. जय जय विठ्ठल रखुमाई. लक्षात आहे? आलं ध्यानात? म्हणजे दोन प्रकारेच घेऊ आपण. आणि पुढे म्हणताना गायक ध्रुपदामध्ये थोडा बदल करत, तेव्हा बदल केला तरी आपण ध्रुपद उचलताना जय जय विठ्ठल रखुमाईच म्हणायचं दुसऱ्या वेळीला. हे बा, म्हणजे गाताना मी असं म्हणेल, जय जय विठ्ठल 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 असं म्हणेल, तेव्हा ते मागं म्हणून गेल तुमच्या. परंतु तुम्ही ध्रुपद उचलताना जय जय विठ्ठल रखुमाई हेच म्हणायचं. हा, विठ्ठल विठ्ठल म्हणायचं नाही, फक्त मागे म्हणायचं फक्त. तर अशा प्रकारे आपण आता सलग म्हणून दाखवू प्रेक्षकांना. तयार राहा, रेडी. स्वर लावा. जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. जय जय विठ्ठल रखुमाई, 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 जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल रखुमाई, ही अंतर आहे. जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. जय जय विठ्ठल रखुमाई म्हणा. विठ्ठल, हा पुन्हा एकदा. जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई.
म्हणता बरोबर आहे. जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रमणा, जय जय विठ्ठल